मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वेलकम टू डे 5 ऑफ सिंगापूर व्लॉग्स. सो बेसिकली आजचा डे आमचा लेजर डे आहे. तर आम्ही आज सिंगापूर ऑन आवर ओन एक्सप्लोर करणार आहोत. सो वी हॅव डिसाइडेड टू गो टू लिटिल इंडिया राईट नाव. आम्ही थोडं शॉपिंग करणार आहोत. लिटिल इंडिया थोडं डिटेलमध्ये मुसाफा सेंटर पण जर जमलं तर ते पण एक्सप्लोर करू आणि आफ्टर दॅट थोडा आराम करू सिन्स इट्स अ लेजर डे. सो वी वॉन्ट सम लेजर. ऍक्च्युली असं कम्प्लीट डे प्लॅन देण्यासाठी आत्ता काही नाही आहे. मे बी थ्रू आउट द डे कसं होतंय तर तिथे आम्ही व्लॉग करू. इफ यू हॅवंट वॉच आवर प्रिव्हियस व्लॉग्स प्लीज गो चेक दॅट आउट बिफोर वॉचिंग दिस. म्हणजे तुम्हाला कळेल की आमची कशी हालत झाली आहे एवढ्या डेज मध्ये. एक्सपिरियन्स वॉज गुड बट आता पाय असे एकदम असे गळून पडतील आणि असं. म्हणूनच आम्ही मसाजचा विचार करतो. म्हणूनच मसाजचा विचार करतोय. सो या लेट्स सी व्हॉट टुडे हॅज प्लॅन्ड फॉर अस. लेट्स गो. झालं. गुड ऑथेंटिक ऑरेंज. ह्याच्यापेक्षा मोठा तर डोसा आहे याचा. हे लोक ना एव्हरी टाइम हॉटेलमधून निघाल्यावर आणि हॉटेलमध्ये पोचल्यावर हे पितात वेलकम ड्रिंक. ठीक आहे त्यांनी ठेवलंय. रिफ्रेशिंग आहे. हा कुकुंबर इन्फ्युज्ड वॉटर आणि हे आहे बटरफ्लाय काहीतरी. बटरफ्लाय टी. हॅलो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वेलकम टू डे 5 and 6 ऑफ आवर सिंगापूर व्लॉग्स. सो आम्ही हे कंबाईन करतो आहे बिकॉज काल आमचा लेजर डे होता. तर आम्ही जास्त काही केलं नाही. आम्ही कुठे फिरायला नाही गेलो. आम्ही थोडी शॉपिंग केली. लिटिल इंडियाला गेलो, थोडेसे सोव्हिनियर्स घेतले आणि त्याच्यानंतर घरी परत आलो. बाहेर खाल्लं म्हणजे डिनर तिथे केला. घरी आलो, पॅकिंग वगैरे केली आणि आय थिंक दॅट्स इट. आम्ही दुपारी ॲक्च्युली मसाजचं बघायला गेलेलो बट एक ऑफरवालं जे मसाजवालं पार्लर होतं ते बंद होतं. सो इथे आमचा पोपट झाला आणि बस. आणि ॲक्च्युली काल सकाळी आम्ही स्विमिंग पूलला पण गेलो. काल सकाळी आम्ही स्विमिंगला गेलो. सो लिटिल इंडियाबद्दल जर इन्फॉर्मेशन द्यायची झाली तर लिटिल इंडिया खूप असं वास्ट, खूप लॉंग स्ट्रीट आहे बट एवढं काही एक्साइटिंग नाही आहे टू बी ऑनेस्ट. इफ यू वॉन्ट इंडियन फूड तर यू डेफिनेटली हॅव टू व्हिजिट लिटिल इंडिया. कोमला रेस्टॉरंट जे आहे तिथे लाईन पण असते, खूप चांगलं आहे. आणि शॉपिंगसाठी पण ना मुस्ताफा सेंटरला पण गेलेलो आम्ही. मुस्ताफा सेंटरमधून मी विक्टोरिया सिक्रेटचे 2 मिस्ट घेतले जे आम्हाला स्टील डीलमध्ये मिळाले, म्हणजे इंडियन प्राइसपेक्षा कमी. बट बाकी सगळं नॉर्मलच होतं. बट एक सिंगापूर गिफ्ट शॉप म्हणून आहे, SG गिफ्ट शॉप, तिथून रिझनेबल सुव्हिनियर्स मिळाले. सो आम्ही मोस्टली सगळ्यांसाठी तेच बाय केले. दॅट वॉज इट फॉर येस्टरडे. आणि आज आमचं चेकआउट आहे. बेसिकली आम्ही चेकआउट करूनच लॉबीमध्ये आता बसलो आहे आणि आज आम्ही चांगी एअरपोर्ट एक्सप्लोर करणार आहोत. सो वी विल टेक यू अलॉंग विथ अस. थोडंसं सर्च करून ठेवलंय मी की काय काय बघायचं बिकॉज इट इज अ वास्ट एअरपोर्ट. तर आम्ही फ्लाईटच अशी बुक केली की आम्हाला एअरपोर्ट फिरायला मिळेल. इथून चेकआउट करू, एअरपोर्टवरती जाऊ, तिकडे बॅग्स चेक इन करू अँड देन वी कॅन
रोम अराउंड द एअरपोर्ट. या आणि ऑल्सो वन मोर थिंग की इथे $100 वरती जर तुम्ही शॉपिंग केलं तर तुम्ही GST क्लेम बॅक करू शकता. एक अराउंड 8%, 9% GST असतो, त्याच्यामध्ये थोडे हँडलिंग चार्जेस घेऊन ती लोक सम अमाउंट 8% टुरिस्टसाठी ते लोक Refund क्लेम करू बॅक शकतात. करून देतात. पण ते बिल्स एकाच दिवशीचे एकाच शॉप मधले असले पाहिजे आणि Correct. 3 बिल्स पर्यंत कंबाईन कंबाईन करू करू शकतो. सो आम्हाला ते पण करायचंय कारण हां. आमचं बिल झालंय, झालंय हां. त्याच्यावर. अँड वन थिंग वी मिस्ड आउट की आम्ही कुठे राहिलो होतो. हां. सो आम्ही राहिलो आहोत आयबीस अल्बर्ट स्ट्रीट हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये. जे लिटिल इंडियाच्या जवळ जवळ आहे. आहे. इथून एक 5 to 7 मिनिट्स वॉकिंग लिटिल इंडियाचा स्ट्रीट चालू होतो आणि हॉटेल खूप छान आहे. इकडली खूप सर्व्हिस चांगली आहे आणि मेन गोष्ट म्हणजे इथे आम्हाला फूड ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होतं, तर इथलं फूड खूप चांगलं आहे. ब्रेकफास्ट मध्ये खूप आम्हाला- व्हरायटी होते. हो, 5 days आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आला. जेवणामध्ये खूप छान प्रॉपर ऑथेंटिक, म्हणजे इफ आय एम हॅव्हिंग पास्ता तर तो पास्ता ऑथेंटिक चांगला होता. इंडियन काही आहे तर इंडियन Indian चांगलं होतं. थाय करी वगैरे पण होते. होतं. So आणि everything was इथलं good. वाला आय गेस हॅश ब्राऊन इज समथिंग फेमस. ते थोडं रिपिटेटिव्ह हां, होतात ते आणि खूप सगळीकडेच चांगलं ते होतं. हॅश ब्राउन्स दिसतात. हां. व्हेज मध्ये ते ऑप्शन. हां, आणि येस, व्हेजवरून आठवलं की इथे व्हेजिटेरियन्स ऑप्शन्स पण खूप आहेत. आहेत. असं नाही आहे की नॉन व्हेजिटेरियन्सच सगळ्या गोष्टी आहेत. आयबीसमध्ये बेसिकली आम्हाला फक्त खूप- त्यांच्या सगळ्या खूप केक्स vegetarian मध्ये option. एग असतं. हां. केक्स आणि डो मध्ये एग असतं. तर तुम्ही एकदम स्ट्रिक्ट व्हेजिटेरियन असाल तर जस्ट चेक विथ देम. बट पीपल आर व्हेरी हेल्पफुल. तुम्ही व्हेज और नॉनव्हेज विचारलं की ते लिटरली सगळं सांगतात की ह्याच्यात एग आहे. ह्याच्यात हे नाही आहे करत. आणि आमच्या हॉटेलच्याच आजूबाजूला खूप 7-Eleven पण हां, आहेत. सो yes. 7-Eleven मधून ऑल्सो यू कॅन ईट काय आहे ते ज्यूस. हां, एक ज्यूस करून एक ऑरेंज ते खूप ज्यूस फेमस आहे फेमस आहे इथलं. इथलं. ते फ्रेश ऑरेंज ज्यूस मिळतं. सो दॅट इज ऑल्सो गुड. दॅट इज फॉर $2. आम्हाला खूप स्वस्तात आणि ते खूप प्रॉपर पल्पी ऑरेंज ज्यूस मिळतो. येस. आणि येस, जर जस्ट इन केस जर तुम्हाला ब्रेकफास्ट नको असेल इथलावाला तर यू कॅन गो टू लिटिल इंडिया आणि तिथे जाऊन पण हां, ब्रेकफास्ट करू तिथे शकता. साऊथ इंडियन वगैरे पण तुम्ही Yes. खाऊ शकता इफ इन्क्लुडेड नसेल तर तुमच्या हॉटेलमध्ये. दॅट्स इट. लेट्स गो Go नाव. to- वी विल टेक यू अलॉंग विथ अस टू एक्सप्लोअर द चांगी चांगी एअरपोर्ट airport. आणि Yes. जेवढं पॉसिबल आहे तेवढं ब्लॉग करू शकू. Yes. अँड मोस्टली दिस विल बी द लास्ट Last ब्लॉग vlog ऑफ of- आर सिंगापूर सिरीज. इफ यू हॅवंट चेक आर प्रिव्हियस ब्लॉग्स प्लीज गो. खूप मेहनत घेतली आहे आम्ही. सो चेक दॅट आणि जस्ट शो सम लव. Love. ऑल्सो इंस्टाग्रामवर पण आम्ही मिनी रिव्ह्यूज टाकतो आहे हो. फॉर युअर इझी ॲक्सेस. खूप तर- सारे पोस्ट पण येतील तिकडे. आय थिंक बाय द टाइम यू सी दिस ब्लॉग राईट नाव ऑलरेडी इंस्टाग्रामवर खूप सारे रील्स आलेले असतील. खूप सारे फोटोज पोस्टेड असतील. हां. सो डू चेक दॅट आउट. दॅट्स इट. लेट्स गो. ओके गाईज, सो आम्ही T2ला गेलेलो आधी. तिथे आम्ही ते GST क्लेमिंग होतं ते केलं. येस. इट वॉज अ इझी प्रोसेस. तर तुमचा जो पासपोर्ट आहे तो तिकडे किऑक असतात. त्या किऑकवरती जाऊन तुमचा पासपोर्ट स्कॅन करायचा आणि देन यू गेट अ ऑप्शन कॅश रिफंड और क्रेडिट कार्ड. जर तुमचं इंडियाचं क्रेडिट कार्ड जरी असेल तरी यू हॅव टू जस्ट प्लेस युअर क्रेडिट कार्ड इनसाइड. ते स्कॅन होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला 10 daजमध्ये ऑटोमॅटिकली तिकडे मेसेज येतो की 10 days यू विल गेट इट इन युअर क्रेडिट Credit कार्ड. card. कॅशचं ऑप्शन पण आहे. मग कॅश काउंटरवर जाऊन कॅश कलेक्ट करायला लागतं. तर बट आम्ही दॅट ते इज आफ्टर खूप इमिग्रेशन केलं. असतं. आणि आता आम्ही ते GST वालं फर्स्ट केलं. त्याच्यानंतर आम्ही आता अर्ली चेक इनचा ऑप्शन होता आमच्याकडे. ऑप्शन होता म्हणजे बॅग घेऊन पूर्ण एअरपोर्ट फिरायला नको. सो आम्ही आता ज्वेलमध्ये आलो. सो बेसिकली तो जो फाउंटन फाउंटन जो आहे. आहे आयकॉनिक. सो तिकडेच खाली एअर इंडियाचं अर्ली चेक इन होतं. सो आम्ही आता अर्ली चेक इन Check-in केलं आहे. केलेलं आहे. अँड नाव वी आर ॲट लाटोया. 1, 2, 3. गाईज ही ना वॉशरूमला जाऊन आली आहे आणि खूप एकदम म्हणजे एकदम खुश आहे. तर तिला काय सांगते ते फक्त ऐका. अरे एवढं मस्त वॉशरूम होतं. तिकडे ना असे साईडला बटन्स होते. बटन समोरच्या साईडला पूर्ण. आणि वेगवेगळे बटन प्रेस केल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणावर पाणी येत होतं. आणि ड्रायर पण होता आतमध्ये मध्ये. ड्रायर पण होता तिकडे. आणि मग प्रेशर कंट्रोल करू शकत होतो त्या पाण्याचं. पुढे मागे डिरेक्शन कंट्रोल करू शकत होतो. मज्जा आली. गेलेली मी सुसूला आणि खेळत बसलेली. मी विचार करतोय बाहेर यांना एवढा वेळ का लागतोय. आत्ताशी तर जाऊन आलेली होती. खूप मस्त
वाटतंय वॉशरूम इकडचे. मी ना 5 वेळा अजून सुचून जाणार आहे. सो दिस इज द स्काय ट्रेन. जस्ट टू ट्रॅव्हल बिटवीन द टर्मिनल, बिकॉज एवढं मोठं एअरपोर्ट आहे. L5. येस, लेवल 5. सो बेसिकली लेवल 5 इन द ज्वेल. इकडे खूप साऱ्या पेड ॲक्टिव्हिटीज पण आहेत, जसं की ती नेट जी जम्पची असते. आता आम्ही फिगर आउट करतो ती कुठे आहे. बट इफ यू हॅव लाईक अ मोठा लेओव्हर आणि जर तुम्हाला करायचं असेल तर यू कॅन एन्जॉय. हेच आहे कॅनोपी पार्क. इकडे बाउन्सिंग नेट आहे आणि हे वरच्या ज्या नेट्स आहेत जिथून लोक चालत आहेत तिथून तुम्ही वॉक करू शकता. या बेसिकली ॲक्टिव्हिटीज आहेत, पेड आहेत, पण तिथे कॅनोपी पार्कचा फुल पास पण तुम्ही बाय करू शकता इफ एक ॲक्टिव्हिटी नको असेल तर. काही हे माझे फेवरेट कॅन्डल्स आहेत ना. माझ्याकडे ऑलरेडी 2 आहेत, जे खूप टाईम झाला आहे ना त्याला, पण खूप time झाला. नाही आणि आम्ही खूप एक्सटेन्सिव्हली यूज पण करतो. नीमोमध्ये आहे ना, बस चलते रहो, बस चलते रहो. तसं सिंगापूरला आल्यावर बस चलते रहो, बस चलते रहो, बस चलते रहो. कुठे आहे बाई? हे बाई बाई खूप लांब. वरती हां जायचं. हां सो आता आम्ही चाललो आहोत सिंगापूर गार्डनला. हां. सिंगापूर गार्डन आहे सनफ्लॉवर गार्डन. सनफ्लॉवर गार्डनला आम्ही बेसिकली आता इमिग्रेशन केलं, कारण इमिग्रेशनचं पहिला ज्वेल आणि त्याचे जे एरियाज आहेत ते तेवढंच फिरू explore शकतो. करण्यासाठी म्हणजे आहे. विदाऊट तुम्हाला फक्त एअरपोर्ट जरी फिरायचं असेल ना तरी तुम्ही विदाऊट तिकीट किंवा म्हणजे डिपार्चर वगैरे हां, असं काही नसेल without तरी तुम्ही passport वगैरे तुम्ही येऊन फिरू ज्वेलरी शकता. चेक पण करू आता आफ्टर इमिग्रेशन ह्या सगळ्या गोष्टी जे आता आम्ही दाखवणार आहोत त्या आफ्टर इमिग्रेशनच करू शकतो. सिक्युरिटी चेक झालेला आहे, सगळं झालेलं आहे. आणि इमिग्रेशन काय स्मूथ होतो. कॅन यू बिलीव्ह आम्ही एअरपोर्टमध्ये आहोत? म्हणजे काय आहे, काय आहे हे एवढं सगळं गोष्टी टाइमपास करण्यासाठी एअरपोर्टमध्ये. रिलीज स्ट्रेस, स्ट्राईक. स्ट्रेस देतो आणि बाबा जो मम्मीला स्ट्रेस देतो. कुठे अरे तुला त्याला टच नाही करायचंय, तसं टच करून गेलंस तर मग कायच अर्थ आहे त्याला. मी खालीच चालली. ये ना. हे बघा, ही बारीक आहे ना, तर सगळी चिटिंग करत खालून खालून नुसती चालली आहे फक्त. 10 वेळा तर रोपला टच केलंस तसं तर. नाही गेलं तर ग्रुपला आम्ही फ्लेक्सिबल आहे. हे आमचं बाळ बघा. सो गाईज, इफ यू नो अस, सनोमी हॅज अ सनफ्लावर थीम. म्हणजे आमचे फेवरेट फ्लावर्स सनफ्लावर आहेत आणि आमच्या हळदीला पण हेच डेकोरेशन होतं, म्हणजे असंच सिमिलर वन. सो प्रिटी. सी मीट सनफ्लावर अँड माय सनफ्लावर. एअरपोर्टमध्ये पण ना तुमचं हँड लगेजसाठी पण अशा मिनी ट्रॉलीज आहेत. सो विच विल मेक इट अगेन हॅसल फ्री फॉर यू टू ट्रॅव्हल. अँड नाऊ वी आर एंटरिंग बटरफ्लाय गार्डन.
आर ॲट मॅकडॉनल्ड्स नाव. खूप कष्ट करून आम्हाला मॅकडॉनल्ड्स भेटलंय एअरपोर्टवर थँक्स टू ChatGPT अँड गुगल मॅप्स. सो या लेट्स ईट नाव. आम्ही एअरपोर्ट फिरून फिरून एवढे दमलो आहोत की सध्या आमची हालत ही झालेली आहे.